कसं असतं ना, किचनची स्वच्छता कितीही केली आणि कशीही केली ना, तर आठवड्याभरानंतर नाही तर 15 दिवसानंतर ना किचन पुन्हा एकदा घालवायला लागतं. म्हणजे तेलाचे डाग पडतात, कुठं धुरळा येऊन बसतो. आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत, खिडकी वगैरे चुकून जर तुमची उघडी असेल तर मग मात्र घरात सगळं तुमच्या घाण होते. म्हणजे जे आपले विंडोची नेट असते ना, त्यातनं पाणी जरी आत आलं तर किती घाण होते. जर एखादं गॅसवरती काही करपलेलं म्हणजे सांडलं बिंडलं तर ते एवढं करपतं ना, साध्या ह्यानं स्क्रबरनं निघतच नाही. मग माझं कसं होतं, बरं राहू दे, आज काढायचं राहू दे, उद्याच्याला काढूया, उद्या काढायचं राहू दे, परवा दिवशी काढूया, असं करत करत ना मागच्या 8 दिवस झालं माझ्याकडून म्हणजे किचनच स्वच्छता करायचं काही झालेलं नव्हतं. मग ठरवलं की बाबा आज सकाळी लवकर स्वयंपाक केला, पटकन घरातलं आवरलं आणि म्हणलं पहिल्यांदा किचन आवरून घ्यायचं. कारण किचन स्वच्छ असेल ना तर मग स्वयंपाकाला हुरूप येतो. आता हे बघा कसे किचनच्या टाईल्सवरती डाग पडलेले आहेत किंवा ते खिडकीजवळचे डाग होते. इथं मी भांड्याचं झाडं ठेवत होते, त्याचे क्षार जमा झालेले आहेत त्या पाण्याचे. ह्या सगळ्यावरती एक उपाय म्हणजे मी हे ऑल क्लीन नावाचं लिक्विड वापरते, जे सगळ्या डागांवरती चालतं. म्हणजे करपलेले डाग असतील किंवा गंजलेले डाग असतील किंवा असं खिडकीजवळचे तेलकट डाग असतील, किचन कट्ट्यावरचे डाग असतील. आता बघा हे तांबरलेला डाग आहे, तो कोपऱ्यात दिसतोय ना, हा तांबरलेला डाग आहे, तो सुद्धा जातो त्यानं. फक्त हे औषध आहे ना असं 5 ते 10 मिनटं असं चांगलं स्प्रे करून ठेवायचं आणि त्याला मुरवत ठेवायचं. जिथं जिथं डाग असते ना तिथं ठेवायचं आणि हलक्या हातानं स्क्रबर आपला असतो ना कात्या, हा त्यानं हलक्या हातानं घासलं ना की लगेच निघतं. पण हे काय काही जास्त जुने झालेले डाग असतात ना, म्हणजे आता हा कसा आहे, हे कसं बेचक्यात असं कडवनं जाऊन बसलेलं आहे, त्यामुळे थोडंसं जोर लावून घासलं लागतं. कारण त्या बारीक बेचक्यात ॲमेझॉनवरती बघा ब्रश मिळतो, बघू मी लिंक देईन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो सध्या माझ्याजवळचा संपलेला म्हणजे तुटलेला होता. तो ब्रश जर वापरून केल्यानंतर हे बेचक्यातले जे डाग आहेत ना ते पटकन निघतात. असं चांगलं ते स्क्रू वगैरे आहेत ना, हे कडेला 2 लावलेले, त्या स्क्रूमध्ये सुद्धा घाण जाऊन बसते. एकदा छान सगळं घासून झालं ना की स्वच्छ फडक्यानं पुसून घ्यायचं त्याला. हे पुसून झाल्यानंतर ना अजून एक ठिकाण असतं, हे बटनांची जागा. ह्याच्यासुद्धा बेचक्यामध्ये किती घाण जाऊन बसते बघा. म्हणजे आपल्या कणकीचे असेल किंवा फोडणीचं असेल, कणकीचं मोस्टली आपण हातानंच चालू बंद करतो, आपण तेलकट हातानंच ते नॉब सुरू बंद करतो. अशा वेळेस काय करायचं, ह्याच्या पाठीमागं सुद्धा किटाणू जाऊन बसल्यात, ते सब ब्रशनं स्वच्छ करायचे आणि एकदा साबणानं, फक्त साबणाच्या स्क्रबरनं धुवून पुसून घ्यायची शेगडी. शेगडीचं झाल्यानंतर आता हे बघा मगाशी मी ठेवलेलं होतं, आता किती 1-2 असं घासताना फक्त घासलं नाही 1-2दा ते सगळं चिकट निघून जातं. ते सुद्धा घासायचं आणि लगेच फडक्यानं पुसून घ्यायचं. लई जास्त मुरवट ठेवायची नाही कुठली गोष्ट. आता तुम्हाला डिफरन्स दिसेलच बघा. आता हे घासून पूर्ण नुसतं एक फडकं फिरवलं तर लगेच स्वच्छ झाली बघा ही जागा. आता आपण जिथं पाणी ठेवतो, जिथं पाणी साचतं तिथं क्षाराचे डाग हमखास पडतात. त्यावेळेस काय करायचं, हे लिक्विड तिथं मारून ठेवलं आणि चांगलं घासलं ना तर ते लगेच स्वच्छ होऊन जातात. नंतर गॅसच्या खाली तिथंसुद्धा आपल्या नजर चुकीनं कधी काय तर सांडलेलं असतं, ते तिथं जाऊन बसतं. ते सुद्धा स्वच्छ घासून घेतलं ना, थोडंसं लिक्विड मारलं आणि 5 मिनिटानंतर घासून घेतलं की ती जागा स्वच्छ होते. नंतर गॅसची पाईप असते ती आपली, त्याच्यावर एक बघा असं लगेच तेलकट थर साठतो, त्यावर धूळ वगैरे बसली ना ते काळीच पाईप पडते. त्याच्यावर थोडंसं लिक्विड मारलं आणि त्याला स्क्रबरनं घासून घेतलं तर ती स्वच्छ होते बघा. हे लिक्विड वापरल्याने झटपट आपलं किचन स्वच्छ होतं, बिना तापाचं. जास्त वेळसुद्धा लागत नाही किंवा भरपूर पाणीसुद्धा वापरावं लागत नाही. एकदा स्वच्छ